पाटील मॅडम आहेत, ज्यांनी ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली, ते आपल्या ग्रंथपाल मुसळे मॅडम आणि माझे सर्व सहकारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा ही एक आमची अपेक्षा आहे. दिवसेंदिवस याला प्रतिसाद वाढेल ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, कारण तुम्ही सर्वजण विजेते आहात. आम्ही जरी 1, 2, 3 क्रमांक काढणार असू, तुम्ही सर्वच जण विजेते आहात. अतिशय मॅच्युरिटी तुमच्या बोलण्यातून मला दिसते. मला इथून खरं जायची इच्छा नाही, पण थोडंसं काम आहे, मी जाईन नंतर. पण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं उत्तरोत्तर यश वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ही प्रक्रिया बाजूला सारून इथल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यांमधले विचार बाहेर पडण्यासाठी त्यांना असं फुलं व्यासपीठ निर्माण करून देतात. मग अशाच व्यासपीठावर पुढे येऊन बोलायला उभं राहिलं. पाठीवर बागल सर असतील, आमच्या ग्रंथालयाच्या मॅडम असतील किंवा आमच्या ग्रंथालयातले काका असतील, या गुरुजनांची कौतुकाची, प्रेरणेची, प्रोत्साहनाची थाप असली आणि पुढं कॉलेजच्या वर्दीतल्या विद्यार्थ्यांची गर्दी असली आणि त्यात मुलं जरा दर्दी असली की बोलताना विचारांची सर्दी होत नाही. खरं तर युवकांवर बोलायचं झालं तर एक कवी जोशफुली कशी निर्माण करू शकते हे आपण बघतो. वेगवेगळे सण आज ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कल्पनेने साजरे करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जर बघायचं म्हटलं तर सोशल मीडियावरती पोस्ट टाकण्यासाठी आजच्या तरुणी ह्या सगळे सण उत्सव एक चांगल्या प्रकारे मराठमोळा साथ चढवून ते उत्सव साजरे करताना आपल्याला दिसून येतात. तरुण पण सुद्धा आपण बघायचं म्हटलं केले पाहिजे. आता विषयाच्या जाणीवेला स्पर्श करण्यापूर्वी मला हा संदर्भ देणं गरजेचं वाटलं की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि महात्मा फुलेंनी शिवजयंती फक्त यासाठी साजरी करण्यास सुरुवात केली की त्यांना आपल्या तरुणांमध्ये राष्ट्रतेज आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करायची होती. पण आजचा तरुण हा शिवजयंती आली की डीजेच्या तालावर ठेका धरून दारूच्या नशेत बेधुंद झालेला दिसतो.